लोकसभा निकालामध्ये चांगलं यश मिळाल्यानंतर इंडिया आघाडीची दिल्लीमध्ये बैठक झाली। इंडिया आघाडी सरकार बनवण्याचा दावा करणार नसून तुर्तास विरोधी पक्षात बसण्याचा निर्णय घेतल्याचं सांगण्यात येत आहे। तसेच या बैठकीत राजकीय सद्यस्थितीवर चर्चा झाल्याचं सांगण्यात येत आहे। सरकार बनवण्यासाठी भाजपला आपल्या मित्रपक्षांवर अवलंबून राहावं लागतंय। चंद्रबाबू नायडू तसंच नितीश कुमार हे दबाव तंत्राचा वापर करत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। लोकसभा अध्यक्षपद, अर्थ, कृषी, रस्ता वाहतूक, ग्रामीण विकास, आरोग्य, गृहनिर्माण आणि नागरी व्यवहार खातं मागण्याची शक्यता आहे। शिवसेना शिंदे गटाला तसंच राष्ट्रवादी अजित पवार गटालाही मंत्रिपद मिळणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। शिवसेनेला 2 मंत्रिपद मिळण्याची शक्यता असून एक कॅबिनेट तर एक राज्य मंत्रिपद मिळण्याची माहिती मिळते, तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीला 1 मंत्रिपद मिळणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। राजकीय चमत्कार घडवण्याची ताकद फक्त शरद पवारांमध्ये आहे असं म्हणत डॉक्टर अमोल कोल्हे यांनी इंडिया आघाडीच्या सत्ता स्थापनेचे संकेत दिलेत। एनडीएतील सर्व घटक पक्षांसोबत शरद पवारांचा जुना ऋणानुबंध असल्याचं सांगत दिल्लीत मोठ्या घडामोडी घडतील असा दावा कोल्हेंनी केला। आशिष शेलारांची चिंता वाटते असं वक्तव्य वडेट्टीवार यांनी केलंय। लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला 18 जागाही मिळणार नाहीत असं आशिष शेलार म्हणाले होते। मिळाल्या तर राजकीय संन्यास घेईन असं शेलार म्हणाले होते। आता जनता बघते आहे की ते आपल्या शब्दाला जागतात की नाही असा खोचक टोला वडेट्टीवार यांनी लगावलाय। बारामती आणि शिरूरमधील पराभवाचं खापर अजित पवार गटानं भाजप आणि शिंदे गटावर फोडलंय। बारामती आणि शिरूरमध्ये दोन्ही पक्षांकडून मदत झाली नसल्याचा आरोप अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी यांनी केला। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रिमंडळातून बाहेर पडण्याची इच्छा व्यक्त केली आहे। लोकसभा निवडणुकीत राज्यातील भाजपच्या पराभवाची जबाबदारी ही माझी असल्याचं त्यांनी मान्य केलं। मला सरकारमधून मोकळं करावं अशी विनंती केंद्रीय नेतृत्वाकडे करणार असल्याचं फडणवीस यांनी स्पष्ट केलं। फडणवीस यांच्याशी फोनवरून चर्चा झाल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले। लोकसभा निवडणुकीतील पराभव ही सामूहिक जबाबदारी असल्याचंही शिंदे यावेळी म्हणाले। त्याचबरोबर राजीनामा देऊ नये अशी फडणवीसांची समजूत काढल्याचंही शिंदेंनी सांगितलं। फडणवीसांच्या खांद्यावर बंदूक ठेवून योगी आदित्यनाथ यांचा बळी घेण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप संजय राऊत यांनी केलाय। ज्या राज्यात कमी जागा आल्या तेथील नेतृत्वाने राजीनामा द्यावा आणि महाराष्ट्रातून हा प्रकार सुरू झालाय आणि भविष्यात योगी आदित्यनाथ यांच्यावर दबाव आणला जाईल असंही राऊत म्हणाले। ज्या राज्यात जागा कमी झाल्या त्या राज्यात फडणवीस निवडणुकीच्या निकालाने व्यथित असून भाजप श्रेष्ठी योग्य तो निर्णय घेतील असा अजित पवार गटाचे नेते सुनील तटकरे म्हणालेले आहेत। त्याचबरोबर आम्ही पूर्ण ताकदीने विधानसभेचं काम करणार असल्याचंही ते म्हणाले। मुख्यमंत्री म्हणून फडणवीस यांची सन्मानपूर्वक एक्झिट घेण्याचा निर्णय घेतला असावा। सुषमा अंधारे यांची फडणवीसांच्या संकेतावर प्रतिक्रिया। लोकसभेच्या निकालानंतर फडणवीसांवर वरिष्ठ नेतृत्वाकडून कारवाई होऊ शकते, त्यापूर्वीच त्यांनी सन्मानजनक एक्झिटचा निर्णय घेतला असेल असं सुषमा अंधारे म्हणाल्या। केंद्रातील आणि राज्यातील भाजपचे नेतृत्व फेल झाल्याची टीका विजय वडेट्टीवार यांनी केलेली आहे। ते पराभवाची जबाबदारी घेत आहेत आणि राजीनामा देत आहेत, तर त्यांचं हायकमांड याबाबत निर्णय घेईल असंही वडेट्टीवार म्हणाले। फडणवीसांचे राजीनामा देण्याचे संकेत दिल्यानंतर तो त्यांच्या पक्षाचा प्रश्न असल्याचं नाना पटोले यांनी म्हटलंय। जनतेनं त्यांना नाकारलंय, त्यांनी राजीनामा द्यावा न द्यावा हा त्यांच्या पक्षाचा त्यांचा प्रश्न असल्याचंही नाना पटोले यांनी म्हटलंय। भाजपच्या पराभवाला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जबाबदार असल्याचा थेट आरोप माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केलाय। फोडाफोडीच्या राजकारणाला जनता कंटाळल्यामुळे जनतेनं भाजपला जागा दाखवल्याचं ते म्हणाले। एका माणसाचं महत्त्व कमी करण्यासाठी पक्षाचं नुकसान केल्याचा आरोप भाजप नेते मोहित कंबोज यांनी केलाय। त्यांनी फडणवीसांच्या घोषणेनंतर हे ट्विट केलंय। त्याचबरोबर महाराष्ट्रातील वरिष्ठ नेत्यांनी मंत्र्यांनी पराभवाची जबाबदारी निश्चित करावी अशी मागणी भाजप नेते मोहित कंबोज यांनी ट्विट करत केली आहे। नवनीत राणा यांचा पराभव झाल्याने भाजप आमदार प्रवीण पोटे यांनी बावनकुळे यांच्याकडे राजीनामा सोपवलाय। प्रवीण पोटे अमरावतीतील भाजप जिल्हा शहर अध्यक्ष म्हणून करत होते। प्रवीण पोटे यांनी नवनीत राणा यांच्या पराभवाची नैतिक जबाबदारी स्वीकारत हा राजीनामा दिला।
मोठ्या प्रमाणात चालतं. लोकसभेतील विजयानंतर उदयनराजेंनी बंधू आमदार शिवेंद्रराजे भोसलेंची भेट घेतली. निवडणुकीआधी दोघांमध्ये वाद होता, मात्र निवडणुकीमध्ये दोघे एकत्र आल्याने ही निवडणूक उदयनराजेंना जिंकता आली. शिवेंद्रराजे आणि इतर सर्वांचं सहकार्य मिळाल्यानेच निवडणूक जिंकू शकल्याचं उदयनराजे म्हणाले. उद्धव ठाकरेंनी नवनिर्वाचित खासदारांचं कौतुक केलं. आपली पहिली लढाई आहे, त्यांना कोणी हरवू शकत नाही असा एक गैरसमज होता, मात्र तो गैरसमज तुम्ही सगळ्यांनी दूर केलाय. तुम्ही दाखवून दिलं की आपण त्यांना हरवू शकतो असं म्हणत शिवसैनिकांचे उद्धव ठाकरेंनी आभार मानले. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरेंची भेट घेतली आहे. लोकसभा निकालानंतर दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाल्याची माहिती आहे. अमोल कीर्तीकर यांचा पराभव ही चोरी असून भाजपला मिळालेल्या जागांपैकी 25% जागा चोरलेल्या आहेत, त्यामुळे संबंधित अधिकाऱ्याला याचा जाब द्यावाच लागेल असं म्हणत राऊतांनी कीर्तीकरांच्या पराभवावरून भाजपवर आरोप केला. लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला घवघवीत यश मिळाल्यानंतर नाना पटोलेंनी विजयाचे श्रेय राहुल गांधींना दिलंय. राहुल गांधींनी भारत जोडो आणि न्याय यात्रा केली, यामुळे मतपरिवर्तन झालं असं पटोले म्हणाले. नागपूर शहरात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंचे भावी मुख्यमंत्री म्हणून पोस्टर झळकतात. पटोलेंच्या वाढदिवसानिमित्त कार्यकर्त्यांकडून ही बॅनरबाजी करण्यात आली आहे, मात्र या बॅनरमुळे राजकीय चर्चांना उधाण आले. दक्षिण नागपूर विधानसभा मतदारसंघात हे बॅनर लावण्यात आले. केंद्रात एनडीएचं सरकार बनणार असा विश्वास भाजप नेते अशोक चव्हाण यांनी व्यक्त केला आहे. राज्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री यांनी देवेंद्र फडणवीस यांनी चांगलं काम केलं, मात्र ते काम जनतेपर्यंत पोहोचण्यात कमी पडलो असं चव्हाण म्हणाले. शिंदे गटाच्या संजय शिरसाट सर्व्हेवर खापर फोडले. जागा वाटपाचा केंद्रबिंदू हा सर्व्हे होता, त्यात उशिरा जागा वाटप झाल्याने आणि अति आत्मविश्वासाने कमी उमेदवार निवडून आल्याचं शिरसाट यांनी म्हटलंय. 8 उमेदवार पडल्याने याचं खापर शिरसाट यांनी सर्व्हेवर फोडलंय. दिंडोरीतील अपक्ष उमेदवार बाबू भगरे गायब झाल्याची चर्चा आहे. बाबू भगरे आणि विजय उमेदवार भास्कर भगरे यांच्या नावात साधर्म्य आहे. बाबू भगरे यांना 1 लाख मतं मिळालेली आहेत. बाबू भगरे सायंकाळपर्यंत घरी न आल्यास नाशिक रोड पोलीस ठाण्यात तक्रार देणार असल्याचं त्यांचा मुलगा रणजित भगरे यांनी म्हटलंय. मुंबई आणि कोकण पदवीधर मतदारसंघातून शिवसेनेच्या दीपक सावंत आणि संजय मोरे यांनी आपले अर्ज दाखल केलेत. कोकण भवन येथे दोघांनी अर्ज दाखल केले. पदवीधर मतदारसंघात यंदा शिवसेना आणि भाजप दोघांनीही एकमेकांसमोर उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. ठाकरे गटाच्या उपनेत्या शुभांगी पाटील यांनी नाशिक शिक्षक मतदारसंघातून माघार घेतलेली आहे, त्यामुळे ठाकरे गटाला मोठा दिलासा मिळाला आहे. शुभांगी पाटील यांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेतल्यानंतर निर्णय घेतलाय. नाशिक शिक्षक मतदारसंघातून निवडणूक लढण्यासाठी शुभांगी पाटील ठाम होत्या. मराठवाड्यात जरांगे फॅक्टर लोकसभा निवडणुकीत चांगलाच चालला असल्याची चर्चा आहे. मराठवाड्यातील 8 पैकी 7 जागांवर जरांगे यांनी महायुती विरोधात सुप्त प्रचार केला असं बोललं जात आहे, त्यामुळे भाजपच्या विरोधी उमेदवाराला फायदा झाला असल्याचं दिसतंय. लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर गोरगरिबांच्या मताला किंमत आली अशी प्रतिक्रिया मनोज जरांगे पाटील यांनी दिली आहे. तसेच 8 जूनला अंतरवाली सराटीत उपोषण करणार असल्याचं स्पष्ट करत जे उमेदवार निवडून आले ते मराठा समाजाची बाजू मांडतील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. मुंबईतल्या मारवा पुलाचे बांधकाम रखडल्याने शिवसेना शिंदे गटाने कंत्राटदारांचं ऑफिस आणि जेसीबीची तोडफोड केली. वारंवार तक्रार करूनही ही कामे पूर्ण होत नसल्याने शिवसैनिकांनी ही तोडफोड केली आहे. आषाढी यात्रेपूर्वीच विठ्ठल रुक्मिणी मातेला भाविकांकडून 15,91,000 किमतीचे सोन्याचे 2 हार अर्पण करण्यात आलेत. पुणे जिल्ह्यातील भाविक बबन रामचंद्र तुपे यांनी हे हार अर्पण केलेत. पुण्यातील वाघोली परिसरात जोरदार पावसाने हजेरी लावली. पहिल्याच पावसाने रस्त्याला ओढ्याचं स्वरूप आल्याचं पाहायला मिळतंय. सार्वजनिक बांधकाम विभाग, पुणे महानगरपालिका यांच्या दुर्लक्षपणामुळे रस्त्यावर पाणी साचत असल्याचं दिसून येतंय.
लातूरच्या उदगीरमध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस झाला। उदगीर तालुक्यातील वाढवणा लांबजनासह अनेक भागात जोरदार पाऊस पडलाय। तसेच उदगीर तालुक्यातील कुमटा गावातील ओढ्याला पूर सदृश्य परिस्थिती निर्माण झाल्याने गावाकडे जाणारा रस्ता देखील बंद झालाय। साताऱ्यातील वाई पाचगणी भागात वीज कोसळून 40 शेळ्यांचा मृत्यू झाला। या ठिकाणी विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाने हजेरी लावली। डोंगर भागात पाऊस झाल्यामुळे पसरणी घाटातील रस्त्यावर पाण्यासह माती वाहू लागली आणि त्यामुळे रस्त्यावरील वाहतुकीवरही परिणाम झाला। उत्तर पुणे जिल्ह्याच्या खेड परिसरातील अनेक गावांना मान्सूनपूर्व पावसाने चांगलंच झोडपलं। उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना या पावसाने दिलासा मिळालाय, तर शेतकरी देखील सुखावलाय। त्यामुळे लवकरच शेती मशागतीच्या कामांना वेग येणार आहे। सांगली शहरासह परिसरामध्ये मान्सूनपूर्व पावसाने जोरदार हजेरी लावली। या पावसामुळे नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली। मात्र जिल्ह्यात चांगला पाऊस झाल्याने शेतकरी वर्ग सुखावला आहे। रायगडमध्ये वादळी वारा आणि विजांच्या कडकडाटासह पावसाच्या सरी बरसल्या। या पावसामुळे नागरिकांना उकाड्यापासून दिलासा मिळालाय। रायगड शहरासह गोरेगाव निजामपूर भागात पावसाने हजेरी लावली। सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या काही भागात पावसाने हजेरी लावली। कणकवली आणि वैभववाडी तालुक्यात ढगांच्या गडगडाटासह पाऊस झाला। पावसामुळे हवेत मोठा गारवा निर्माण झाल्यामुळे नागरिकांना उकाड्यापासून दिलासा मिळाला। नांदेडमध्ये मान्सूनपूर्व पाऊस बरसला। विजांचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यासह पाऊस झाला। अचानक आलेल्या पावसाने अनेकांची धावपळ उडाली आणि या पावसामुळे उकाड्यापासून मात्र दिलासा मिळाला। पावसामुळे शेतीच्या कामांना देखील आता वेग येणार आहे। मराठवाड्यावरील पाणी संकट आता गडद होत चाललंय। 11 मोठ्या धरणांपैकी 7 धरण पाण्याविना कोरडी ठाक पडली आहेत, तर उर्वरित 4 धरणात सरासरी 10% इतका पाणीसाठा शिल्लक राहिलाय। त्यामुळे मराठवाड्यातील पाणी प्रश्न अत्यंत गंभीर होत चाललाय। कल्याण डोंबिवली महापालिका हद्दीतील नालेसफाईचं काम 80% पूर्ण झालंय। नालेसफाईनंतर रस्त्यालगत ठेवलेला गाळ लवकरात लवकर उचलण्याचे आदेश महापालिका आयुक्तांनी दिले। तसेच गाळ न उचलल्यास ठेकेदारांसह अधिकाऱ्यांवर कारवाई करणार असल्याचा इशाराही त्यांनी दिला। अहमदनगरच्या नेवासा तालुक्यात घोगर गावातील कुटुंब गेल्या 6 वर्षांपासून रस्त्याच्या प्रतीक्षेत आहे। किरण कणगरे आणि त्यांच्या कुटुंबाच्या शेत जमिनी जवळून जाणारा रस्ता गावातील धनदांडग्या लोकांनी अडवून धरलाय। या कुटुंबाला रस्ता म्हणून पाटाच्या चारीचा वापर करावा लागतोय। हे कुटुंब तहसील कार्यालयासमोर बसून आंदोलन करतात। वाशिम शहरातील मुख्य बाजारपेठ असलेल्या पाटणी चौकातील विद्युत खांबावर शॉर्ट सर्किटमुळे आग लागली। विद्युत खांबावर बराच वेळ आगीचे लोळ उठत होते, त्यामुळे अग्निशमन दलाला आगीची माहिती मिळताच वीज पुरवठा खंडित करून आग विझवण्यात यश आलं। पुणे अपघात प्रकरणातील फेरफार करण्यात आलेले रक्त नमुने हे अल्पवयीन मुलाच्या आई शिवानी हिचेच आहेत। फॉरेन्सिकच्या रिपोर्टमध्ये हे समोर आल्याचं सरकारी वकिलांनी कोर्टात सांगितलं। विशाल आणि शिवानी अग्रवालची पोलीस कोठडी वाढवण्यात आली आहे। दोघांनाही 10 जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे।